हाय गाइज, वेलकम टू यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस जिचुरकर. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवेन करून या मी तुम्हाला दाखवते. रेसिपी सध्या झालेली आहे, पण मी डॉक्टरकडे गेली होती तर माझ्या मम्मीने रेसिपी बनवून ठेवलेली आहे. शेवग्याची शेंग आणि वांग. आम्ही कोल्हापूरचे, तर आम्हाला एकदम झणझणीत काळ्या मसाल्यात आवडतं बनवायला. पण सध्या काळ्या मसाल्यात ना लाल मसाल्यात केलं आहे, कारण की माझ्या हस्बंडला काळ्या मसाल्यात आवडत नाही. तर माझ्या मम्मीने लाल मसाल्यात केलं. तुम्हाला मी दाखवते की माझ्या मम्मीने कसं केलं आहे ते. तुम्ही बघू शकता, झणझणीत लाल मसाल्यात शेवग्याची शेंग आणि वांग्याचं कालवण. ह्याची रेसिपी तुम्हाला मम्मी सांगणार. आणि आता आम्ही आळूचे वडे बनवतो आहे. आता आम्ही आळूच्या वड्याला मसाला लावतोय. हे बघू शकता तुम्ही. मम्मी मसाला म्हणजे हे तू वाटपला काय काय घेतलेस मम्मी? मिरची घेतली होती, लसूण, जिरे, हो, हळद, कोथिंबीर आणि मीठ हो, ते वाटून घ्यायचं. ओके. ते चण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता. मी डॉक्टरकडे गेली होती, मग सध्या मला उशीर झाला. तर बघते तर मम्मीने रेसिपी बनवून ठेवलेली शेवग्याची शेंग आणि वांग. प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, काळ्या मसाल्यात झणझणीत कोणाला खायला आवडतं त्यांनी कमेंट करा. कारण की आम्हाला काळ्या मसाल्यात खूप आवडतं. माझा हस्बंड खात नाही, म्हणून आम्हाला लाल मसाल्यात बनावं लागतं. त्यामुळे मिरच्या पण एवढ्या लागतात ना. आमच्या कालवणामध्ये मिरच्या 15 किंवा 12 मिरच्या असतात. आणि तुम्हाला मी नंतर फ्राय करताना दाखवते आळूचे वडे. शेवग्याची शेंग आणि वांग्याचं कालवण जे केलं आहे, त्याची रेसिपी जरा सांग यूट्यूब फॅमिलीला आपल्या. कसं बनवलं हे? हे म्हणजे एक कांदा कापला होता मी. एक कांदा, लसूण, अद्रक ते जरा तव्यामध्ये लाल केले. त्याच्यानंतर सुकं खोबरं थोडं ते जरा लाल केलं. हां, ते मसाला काढला मी. मग शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याच्या बाजूला मी कूट करून ठेवलेला. आणि नंतर ते भाजलेला मसाला वाटून घेतला. मग ते वांग्यामध्ये थोडं मी ते मसाला ब्राऊन करायचा ना. कढीपत्ता, टमाट्याची फोडणी द्यायची. मसाला जो भाजला तो ब्राऊन करायचा ना. हो, ब्राऊन करायचं. मग नंतर टमाटा, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. वांग्यामध्ये थोडं मीठ आणि तो मसाला टाकायचा थोडाफार वांगे. अच्छा, ते वांगी त्याच्यात टाकायचं, म्हणजे वांग्यामध्ये भरायचं. वांग्यामध्ये भरायचं. ते वांगी त्या फोडणीमध्ये टाकायचं. चांगलं हाताने परतून घ्यायचं. मसाला मग टाकायचा. मग त्याला उकळल्यानंतर थोडं टाकायचं. धन्यवाद. तुम्ही बघू शकतात, आळूचे वडे शिजून झालेले आहेत. आता मी आळूचे वडे कापून ठेवलेले आहेत आणि तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम चांगलं झालेलं, चांगलं गरम तेल करून द्यायचं. गरम तेल झालेलं आहे. आता मी वडे सोडते. आम्हाला लहान पीस आवडत नाही, आम्हाला थोडे मोठे पाहिजेत पीस. मग ते जरा खाल्ल्यासारखे वाटतात पीस. हा बाबा, आपले आळूचे वडे खाल्लेत. तुम्ही बघू शकता, आळूचे वडे मस्तपैकी छान ब्राऊन झालेले आहेत. हे बघा, क्रिस्पी एकदम छान. तेल वितळून घेते. आता सध्या आम्ही थोडेसे तळते मी खायपुरते, बाकीचे संध्याकाळी.
हे बघा छान मस्तपैकी क्रिस्पी झालेले आहेत. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठची दुसरी रेसिपी बघायची आहे. मी ती रेसिपी नक्की दाखवू तुम्हाला. आत्ताच्या या ब्लॉगमध्ये एवढंच. नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.